सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर ते रायगड असे 300 किलोमीटर अंतर धावून जात असलेल्या कोल्हापूर येथील आसमा कुरणे हिचे देवगड शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, देवगड तालुका अध्यक्ष शैलेश कदम, तालुका महिला अध्यक्ष प्रियांका साळसकर, व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद नलावडे यांनी आसमा कुरणे हिचे देवगड येथे स्वागत करून तिच्या पुढील प्रवासास शुभेच्छा व्यक्त केल्या। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये यादीत 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आणि या 12 गड किल्ल्यांना कोल्हापूर येथील आसमा कुरणे या 3,500 किलोमीटर रनिंग करून ते त्यांना भेटी देत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नुकतेच त्यांनी देवगड येथे त्या दाखल झाल्या आहेत आणि आपण देवगड येथे या ठिकाणी त्यांचं सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे कार्यवाह देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी आपण आसमा कुरणे यांच्याशी संवाद साधणार आहोत। मॅडम, एकंदरीत आपली ही संपूर्णपणे हा जो दौरा आहे किंवा ही जी ट्रिप आहे ती आपण कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत किती कालावधीत पूर्ण करणार आहेत, आपण काय सांगाल? मी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सुरू केलेलं 12 जानेवारीला आज माझा 7वा दिवस आहे। सिंधुदुर्ग किल्ला माझा पूर्ण झालेला आहे। आता मी विजयदुर्ग किल्ल्याकडे निघालेली आहे। विजयदुर्ग नंतर सुवर्णदुर्ग, प्रतापगड, रायगड, राजगड, लोहगड, शिवनेरी, खांदेरी, साल्हेर, जिंजी आणि पन्हाळा असे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक दर्जा प्राप्त हे किल्ले मी रनिंग करत पूर्ण करणार आहे। तर ह्याचं किलोमीटर 3,500 प्लस होतं। तर ह्यातून माझा एक मेसेज आहे की आता महाराजांचे जे किल्ले आहेत आणि महाराजांचा जो इतिहास आहे तो युवा पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे। आपल्या किल्ल्यांचं महत्त्व व महाराजांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे, ह्याच्यातून मी हा मेसेज देत आहे। एकंदरीत आपण हा प्रवास करत असताना या प्रवासात आपल्याला वाटत काही अडचणी किंवा काही समस्या आल्या काय आणि त्यावर आपण कशी कार्यवाही केली? अनुभव एकतर मी ह्याच्या आधी कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर रनिंग केलं होतं आणि तेव्हा पहिली माझी गड किल्ल्याला भेट होती। तेव्हापासून एक महाराजांचं वेड म्हणलं तरी चालेल। त्यामुळं ऊन सोडलं तर बाकी मला कशाचा त्रास नाही आहे। उन्हाचा जरी त्रास होत असला तरी ते ऊन लागते असं मला वाटत नाही, कारण की माझ्या डोळ्यासमोर महाराजांचा चेहरा आहे आणि हे 100% मी महाराजांचा चेहरा माझ्यासमोर ठेवून नक्की हे मी 12 युनेस्कोची किल्ले पूर्ण करणार व ही किल्ले धावत जोडत पूर्ण करणारी मी भारतातली पहिली महिला आहे। आपण कोकण प्रांतातून जात असताना अन्य प्रांतात जात असताना आपल्याला कुठल्या अडचणी येणार काय? महाराष्ट्रात मला काही अडचणी येणार नाही हे 100% मला वाटतं, पण साल्हेरपासून जिंजीचं अंतर 1256 किलोमीटर आहे। तर जिंजीचं अंतर जरा पूर्ण करताना मला अडचणी निर्माण होतील। तर पूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती आहे की जिंजीसाठी मला जितका सपोर्ट आणि मदत करता येईल तेवढी मदत करावी, कारण की तो किल्ला माझी अशी इच्छा आहे की तो एक किल्ला माझ्याकडून राहू नये, कारण की मला तो पूर्ण करायचाच आहे। 12 युनेस्कोचे किल्ले हे पूर्ण करून मला हे करायचं आहे। एकंदरीत या दौऱ्याच्या निमित्तानं किंवा भेटीच्या निमित्तानं आपला संपर्क क्रमांक किंवा एखादं ठिकाण आपण काय सांगाल? माझा संपर्क क्रमांक 70 57 81 92 09 असा आहे। माझं नाव आसमा कुरणे आहे। मी सोशल मीडियावर सुद्धा 12 युनेस्कोच्या किल्ल्यांची माहिती आणि अपडेट देत राहणार आहे। माझा प्रवास मी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते। अनुषंगानं आपण जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्य नितीनजी वाळके यांची संवाद साधणार। वाळके साहेब, एकंदरीत हा आसमा कुरणे यांचा हा जो उपक्रम आहे याविषयी आपण काय सांगाल? युवा पिढीने कशा पद्धतीने विचार करावा किंवा युवा पिढी कशा पद्धतीने विचार करते आहे याचा एक आदर्श हा प्रत्येकाने आसमाच्या या उपक्रमातनं घेतला पाहिजे। ज्यावेळी 2 दिवसापूर्वी मला आमच्या नंदन वेंगुर्लेकर यांच्या माध्यमातून आसमाची माहिती मिळाली त्यावेळी मी तिच्याशी संपर्क केला
काल नाथपाई पुण्यतिथी होती, त्यामुळे काल ती मालवणात असूनही मला तिची गाठभेट घेता आली नाही. आज योगायोगाने ही गाठ पडते आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो की ही जे काही 13 किल्ले वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केलेले आहेत, याचा वापर हा महाराष्ट्राने, कारण त्यातले 12 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. जर तरुण पिढी एक 18, 20, 22 वर्षाची युवती या छत्रपतींच्या इतिहासाने प्रेरित होऊन अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेते आहे, तर आता शासन म्हणून, प्रशासन म्हणून, नागरिक म्हणून, व्यापारी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की तिच्या सोबत, तिच्या साथीनं उभं राहणं. माझी तर अपेक्षा होती की याची प्रसिद्धी बऱ्यापैकी होणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि मी अस्मा तुला या माध्यमातून निश्चितपणे सांगू शकतो की आज ही बातमी वर्तमानपत्रातनं झळकल्यानंतर उद्या तुझ्या दौऱ्यामध्ये प्रत्येक जण या गावागावामध्ये तुझं स्वागत होईल. गावागावामधनं तुला मदतीचे हात पुढे येतील. गावागावामधनं युवक तुझ्या सोबत चालतील, धावतील आणि त्याची प्रेरणा मिळावी म्हणून आज हा स्वागताचा समारंभ केलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला आता सिंधुदुर्गवासीय म्हणून या सगळ्या किल्ल्यांच्या संदर्भातली माहिती संकलित करून ती जगापुढे मांडली पाहिजे आणि आपल्या पर्यटनाला एक निराळा आयाम जो देण्याचा प्रयत्न अस्माने केलेला आहे त्याचा कुठंतरी लाभ उठवून आपल्या पर्यटन व्यावसायिकांनी पुढे आलं पाहिजे. माझी खात्री आहे की देवगड तालुका पर्यटन विकास, व्यापारी पर्यटन विकास समिती या दृष्टीनं निश्चितपणे मार्गक्रमण करेल. धन्यवाद. निश्चितपणे या ठिकाणी अस्मा कोर्णे यांचा जो प्रवास आहे, गड किल्ल्याने ज्या भेटी आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी, तेथे असलेल्या शिवभक्तांनी देखील त्यांना सहकार्य करणं हे महत्त्वाचं आहे. आणि या अनुषंगानं या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं, देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीनं देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.